राखीची भेट म्हणून मुख्यमंत्र्यांनी उमेदच्या महिलांना न्याय द्यावा अशी मागणी करत अमरावती जिल्ह्यामधून मोठ्या संख्येने महिला भगिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधण्यासाठी आज मुंबईसाठी रवाना झाले। उमेद विभाग कायम करा, सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेमध्ये कायम करा, महिला केडरला आशा आणि अंगणवाडी सेविकेचा दर्जा द्यावा या प्रमुख मागण्या घेऊन उमेद कल्याणकारी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वात महिला मुंबईसाठी रवाना झाले। महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्य करणाऱ्या महिलांतर्फे घेण्यात येणाऱ्या 1 लाख राख्या ह्या वर्षा बंगल्यावरती भेट जाणार आहेत। मी रुपाली सुभाषराव नाकाडे, अमरावती, महाराष्ट्र राज्य संघटना अध्यक्ष। आज आम्ही सर्व लाडक्या बहिणी सन्माननीय आपले लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राखी बांधायला निघालेलो आहे। अमरावती जिल्ह्यातूनच नाही, प्रत्येक जिल्ह्यातून महिला निघालेल्या आहेत। आज आमच्या अमरावती जिल्ह्यातून 20 महिला निघाल्या आहेत। स्वखर्चाने निघालो आहे आम्ही आणि सन्माननीय आमचे लाडके भाऊ एकनाथजी शिंदे यांना विनंती आहे की सगळ्या लाडक्या बहिणी तुमच्यापर्यंत येत आहो। राखीची भेट म्हणून त्यांनी आमच्या ज्या उमेदच्या मागण्या आहे, ज्या आमच्या रास्त मागण्या आहे, एक तर आमचा उमेद विभाग कायम करणं, आमचे सन्माननीय सर्व कर्मचारी यांना कायमस्वरूपी करणं आणि आमच्या ज्या महिला आहे सर्व महिला कॅडर ऑल कॅडर त्यांना आपल्या अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स यांचा दर्जा प्राप्त करून देणं एवढी विनंती आहे। जय उमेद, जय उमेद, जय उमेद।